आम्ही दारू प्यायला दाखवतो. गाडी आणल्यापासून पहिल्यांदा स्टेपनी घालालो. आपल्याकडे प्लेट नव्हतं. हिरवा आणि घरचा थांबतो हिवरा निसर्ग नाही थांब. अरे तुझ्या आईची गाण तुझ्या डॉक्टर तुझ्या काय मेल उड्या. प्लॅन चालू आहे लोणावळ्याला जायचं आणि जाणार. आणि तर भावांनो आपण पोहोचलेले आहे लोणावळ्यात. तिकीट टाकणार आणि निघणार नेक्स्ट. आता जास्त काय बोलणार नाही का. आता बाय 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 डायरेक्ट. आणि सोलापुरात आल्या पहिला आम्ही घेतला मावा. असं झालं अवतारा. मला फक्त ट्रॉफिकची भीती होती, दुसरी पण आली नव्हती. दोघं चिकणे 2 पोरी घेऊन गेल्यावर काय करावं. आणि इकडे तिकडे फिरून 2 तासाने कुमार भाऊचा भाऊ आलाय. काय भाऊ नाव म्हणलं कुमार भाऊचं? सुनील भाऊ. आपल्या कुमार भाऊचं हात आकडाले माझा. तर पद्धतशीर माल पाण्याचं नियोजन लागलेलं आहे आणि आम्ही चाललो होता कात्रजला. कुमार भाऊ गाडी लावून आले का? तर कुमार भाऊ आल्यावर आपण जाऊ स्पॉटवर जाऊ आणि आपलं कार्यक्रम पद्धतशीर पार पाडू. कारण आजचं लास्टचा दिवस आहे. पुण्यातलं आपलं संध्याकाळी निघणार आहे आपण सोलापूर. तर भाऊंनो कुमार भाऊ पण आहे. कुमार भाऊचं भाऊ पण आपल्या सोबत आहे. कुमार भाऊ पण आता जस्ट आला काम गेम करून. तरी समर्थ भाऊ आपण उठावे. तरी आपलं सॅम भाऊ पद्धतशीर झोपलेला आहे. तर भाऊ चला आता कुठं जायचं बॉस आपल्याला? कात्रज. आम्ही दारू प्यायला दाखवतो. पाऊस पण चालू झालेला आहे. आई जाऊली. हा मांजर आडवी गेली ना. आई जाऊले टायर पंक्चर झाले. आपण सगळं आलेलं आहे. आता काय असंच जायचं. सीन बघा सीन. बघा वंडरफुल. ये तो नजारा बोल रे बोल. बघा एक नंबर. झोपडी आजा तू पंक्चर काढ, टायर चेंज कर. आम्ही तोपर्यंत आमचं काम करतो. पंक्चर दारू पे ना असलं भारी नजर आहे ना एक नंबर. आणि तसल्या दारू आरेस खंबा तसलं भारी वातावरण आहे आणि तसल्यात पॅक आहे आणि बारीक बारीक पाऊस आहे. तर अवश्य क्वालिटी आणि क्वांटिटी विचारा. गोष्ट बोलायचं नाही, कॉपी करायची. कुणाला आम्ही जसं फिरतो तसं हे करू नका. आता तर 4 व्हीलर मध्ये आलो आणि परवा दिवशी कालच आम्ही 2 व्हीलरवर मुंबईला गेलो. हेल्मेट नव्हतं काय नव्हतं. आणि तसल्या गोष्टी मनावर घेऊ नका की यांनी केलंय म्हणून आपण करायचं. असल्या गोष्टी अजिबात करू नका. आमची चुकी झाली आणि काय सांगते 4 वेळा ॲक्सिडेंट होता वाचलं. आणि हेल्मेट एकच अशी गोष्ट आहे जीव वाचवू शकते तुमचा. त्याच्यामुळं हेल्मेट घालून फिरा आणि असलं हे एन्जॉय करा. आणि बाकी दारू संपलेले आहे, फुल एन्जॉय झालेला आहे. आता इथून जाताना पण पुढचं काय नियोजन होणार काय माहीत नाही. फक्त ब्लॉगला प्रेम द्या, सपोर्ट द्या. तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. धन्यवाद. खंबा संपलेला आहे आणि पहिला तर आम्ही काम करायला काम ते त्याला पंक्चर काढायला स्टेपने दुसरं बदलाला जाऊन आपलं बघा खाली अजून आपल्याला 2-3 किलोमीटर जाऊन पद्धतशीर आणायचे चिकन वगैरे. बघू नियोजन पुढचं काय होतंय. तर पहिल्या इकडे लक्ष दे भाई. आपलं शिवाय द्यायला माझं भाऊ बाकी मावस. तर बनव झालंय सगळं पद्धतशीर. हे निघलं टायर इकडं. गाडी आणल्यापासून पंक्चरचे थांब 1 मिनिट. गाडी आणल्यापासून पहिल्यांदा स्टेपनी घालालो बघा. अजून शिल्प नाही केलं नाही. क्वांटिटी क्वालिटी यालाच पाहिजे. स्विफ्ट डिझायर
विषय आता असं झालंय इथे चिकन 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 विनर कुठं आहे बसतो का लवडा चालू आहे व्हिडिओ कधी बनवायचा पण तुझ्या गांडीत फुलला नाही नाही मी म्हटलो सर हे सांग मी म्हटलो का तू सांग तू म्हणलो मी आणि तिला तर चूल गिल पेटू आणि चूल पेटवल्यावर चालू करतो बघून गिगून कुकर गिकर सगळं पद्धतशीर आणलं राईस आहे चिकन आहे हे अनुभव फर्स्ट टाइम गेलो आणि एवढं भारी फील व्हायलंय ते मलाच वाटायलंय तुम्ही घरात बसून तुम्हाला समजू शकणार नाही. कांदे 4 आणलो पण कांदे आपण चिकन मध्ये घालायचे नाही फक्त आपण कांदे आपण खायला आणलो 2 टोमॅटो 2 लिंबू अजून आपलं राईस 1 किलो घेऊन आलो आणि आपलं मीठ अद्रक पेस्ट सगळं व्यवस्थित पद्धतशीर नाहीतर ते ताडपत्री ते मी गाडी तर मोठं मोठं टाकून नाही बस लय होत असून ते जास्त तिकडे एक चूल लावून टाकू. फर्स्ट टाइम असा अनुभव आहे. आता चिकन एकदम एक्सपिरियन्स आपलं खरे अनुभव एक्सपिरियन्स हा अनुभव असलं भारी आहे ना खतरनाक आहे ना विषय क्वालिटी. अबे मटन तर नाही यार भाताचा आहे असून दे टाक एवढं थोडं पाहिजे पातळ टाकता भातात अद्रक लसूण पेस्ट टाकलाय लपूट लवड्याचा बेवड्या लवड्याचा आहे. थांबे मजा कर मत खाली ए मग घालू तुला कब आहे ना सरक छोड घालतो म्हणून सांगितलं तरी फिरवा त्याला हिरो हा राईट रे पण अरे येता बे पहिला काढून ते रबर बरोबर सांगते बे नाही याला रबर असतंय याला भोगाच्या त्या दुसऱ्याला असतं याला नाही ते येड सवय याला अक्कल नाही अबे भैया बघ ए, तुझं काय? बे सांभाळ रबर ए, लागला 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 बे लागलं का ऐका हो इकडे बघा पाणी आपल्याला कमी पडायला तुझ्याकडे बघू का इकडे तेवढं चांगलं आहे आणि कम पडालंय त्याच्यामुळे पाणी आणायला चालले ताज्या माहितीने आणि ह्यांनी सगळे चाललेत पाणी आणायला कारण पाणी कम पडालंय चिकनला पण आणि राईसला पण. आणि इथं शिजायला आपलं राईस पहिला राईस मग नंतर नाही हे आणलेलं चिकन अजून बुजलं ह्याच्या आईची गांड ह्याच्या आमच्यात असं एकमेव माणूस आहे बघा की ड्रिंक नाही कुठलं व्यसन नाही कायच नाही आणि ह्या पुढचं पण नियोजन काय माहीत नाही आणि हे पण नियोजन आपल्याला काय माहीत नव्हतं त्याच्यामुळं व्लॉग पूर्ण बघा असं सांगू शकत नाही की पुढं काय होईल बोलालो एक आणि व्हायला एकच त्यामुळं पूर्ण व्लॉग बघा. इथं पोट कमी भरलेलं चालल पण इथं पोट पूर्ण भरलेलं आहे याचं कारण हे दृश्य हे वातावरण भात शिजीपर्यंत आजा त्यांनी तर येणार मला तर वाटतं शिजलंय आणि आम्ही वाट बघायला शिट्टी वाजायची शिट्टी वाजली भात शिजली आजाच्या आईची गांड आम्हाला शिट्टीच वाजली नाही त्या आईची गांड शिट्टी वाजते का नाही भाऊ आई घालतो भाऊ मी तर म्हणतो टोपण उघडून बघावचं ज्या आईला मला विश्वासच पटत नाही एवढा वेळ नाही लागणार भाताला. हे काय झालं हे रांडाचे आले काय तर शॉर्ट करून आले तुम्ही येडे वाले असते येडे काय बघा गाणं 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 बंद करून सांगा मला हा पाठवतो काय विषय इथं भावाचा विषय काय नाही सांग ना नाही, बंद घालायचं नाही घालायचं आपल्याला मी केला सगळं आजाच्या खुशीत माझी खुशी आहे आणि माझ्या खुशीत आव्याची खुशी आव्या नाच रे हे अवघड काम फक्त एकच माणूस करू शकते आजा
प्लास्टिक झालं बाई. शिजले का नाही? ए बाई पद्धतशीर बाई 100%. थोडं ठेव एवढ्या आजा. ए शिजले खाली शिजले याला झापून ठेव. अबे ठेव बे, कच्चा आहे बघ, लवडा कट करायला लागेल. जाऊ द्या बाजूला. आपलं राईस आता शिजलेला आहे आणि आता आपण टाकलं चिकन. तुझ्या याला धू ए बाबा. आता काय टाकला? अगोदर तेल गरम करून घ्यायचं. त्याच्यानंतर पद्धतशीर 2 टोमॅटो, 1 किलोला 2 टोमॅटो पद्धतशीर घातलो. शिजेपर्यंत उभा राहायचं. 2 मिनिट उभा राहायचं. कोथिंबीर आपल्या ह्याच्यानुसार घालायची, चवनुसार घालायची. आता घालायचं का ते? आता नाही, हे बाजूला ठेवतो कापून. अजून आपल्याला हे खडा मसाला भेटते आपल्याला. हे खडा मसाल्याचं हे पालं घालायचं नाही. ज्याला आवडतं ते घालायचं नाही. मग घाल ना सगळंच. कशाला तुझ्या एकट्यासाठी सगळंच हे करायला का? नाही तसं नाही. मग आपलं अद्रक लसूण पेस्ट कधी घालणार? अद्रक लसूण पेस्ट घालू म्हणा. हे आपलं खडा मसाला असं टाकायचं. ओके पद्धतशीर. आणि बाकीचं वेस्ट करायचं नाही, ठेवायचं. टाक ना सगळंच. मग टाक तेवढं. बडे हा ते वेगळं आहे ते. आणि पद्धतशीर वेगळा आहे ते. वेगळा आहे म्हणजे काय मला बघायचं आहे आता. वेगळा आहे म्हण थांबा. जिरा आहे. मग बडीशोप काय म्हणा? जिराला बडीशोप म्हणाले. प्लेट नव्हतं ह्याच्यामध्ये जुटलो आज. आपल्याकडे प्लेट नव्हतं. केळेला सीताफळ काय रे तेवढ्या कॅरी बॅग मध्ये स्वच्छ. आणि अजय भाऊ इथंच स्कीम करून इथं धुवून टाकला. हे मसाला गिसाला सगळं टाकून ओके झालंय. हो बोलल्या म्हणून बघ रे. राजा दा म्हणलेलं. आजा तू हसला तर तू चक्का. छक्का आहे. इकडेच फिरते आजा. तोपर्यंत फोटो व्हिडिओ काढला चिकन शिज. तर आतापर्यंत चिकन शिजला असेल. आणि नाही अजून थोडं उशीर आहे. आणि थोडं उशीर आहे का? ए शिजला चला. हे बसा. कुठे बसायचं बॉस? सर्वांना इथं हे फाट आपलंच आहे ना ते. फाट आहे पद्धतशीर. इकडे टाकायचं आणि ओढायचं. ह्या निसर्गरम्य वातावरणात एक नंबर. चला आपण आता चव बघू. मी जेवायला स्टार्ट करतो. लिंबू असं पद्धतशीर टाकू. घ्या बॉस पद्धतशीर सगळे घ्या. ए बॉस तुम्ही राईस कमी घेतला वाटायला मला. बघू तुमचं हे हाय का सगळं बरोबर आहे का? मग काय विषय? आजावाने नाही रे. मी आजाला फक्त माझं मला जास्त घ्यायला आणि बाकी सगळ्यांना आजाला 12 बोड्याचा आहे. एक नंबर. फक्त राईस 90% शिजला. पण एक नंबर. चिकन शिजला 1 नंबर. तर भावना पद्धतशीर जेवण झालेलं आहे. सगळ्यांची ताटं खुलले. एकदम पोट भरून सगळं पद्धतशीर जेवण झालंय. तेल उरलं होतं बाटलीत टाकलंय. संसार करत असला लवड्यात एक थेंबाचा विचार करा. तेच की. मला शट्ट तुला काय शट्ट. सट्टा लग्न झालं का? माझं लग्न होऊन 2 पोरं आहेत. एवढं पद्धतशीर तेल टाकलं आणि एवढं सामान उरलंय. आणि बाकी भगवणे घेऊन आता कसं टाकणार रे भाई? भगवणे घेऊन काय विषय? काय पुढचं प्लॅन? कसली पिशवी? आई घाली किती फोन करेल? अरे तुझ्या आईचा दाना तुझ्याला ओढ्या ते कटत टाकणार ते सांग. आई गेले हिनं फोन करायला. कुठली पोरगी कधी नाही ते फोन करायला हिनं जास्त फोन. हॅलो काय का? करायला म्हणलाय काका. हॅलो काका म्हण. नाही पद्धतशीर जेवण घेऊन केलं. सगळं पॅकिंग चालू आहे आता. आमचं सगळं नौकर, सगळ्यातलं नौकर आहे. ड्रायव्हर आणि नौकर. आणि सगळं पॅकिंग झालंय. आणि आता आपण निघणार आहे डायरेक्ट कात्रजला. तर भाऊंनो आपलं कुमार भाऊ आणि भाऊ चाललेत रूमकड. आणि आम्ही चाललो गाडी बघायला. आणि गाडी बघून वापस आम्ही येणार आहे कुमार भाऊ त्यांच्या रूमवर. त्याला कुमार भाऊ तुम्ही गाडी घेऊन नका मग. माझी गाडी इथे लावली. रूम कडे येतो. रूम कडे या ना.
हो आता मी काय भेटत नाही उद्या का? आता रूमला जातो आता. तुमची वेगळी त्यांची वेगळी रूम आहे हा हा मी इथंच आहे दांडेगाव इथंच आहे. असं आहे बरोबर चालतंय. आपण पोहोचलो होता कोमरभाऊच्या रूम पाशी. आता वर रूमवर जाऊ निवांत झोपून टाकू रेस्ट करून कारण पाट आपल्याला निघायचं आहे सोलापूरला. लाजाला की नाही नमस्ते भाऊ. अरे लाजू नको रे भाई. पद्धतशीर जेवण घेऊन केलं आणि आता झोपाला आणि उद्या जायचं आपल्याला सोलापूरला. लास्टची रात्र पुण्यातली. सोलापूरचं नियोजन झालं नाही. नको लय दिवस झाले आता. आई गेला आज काय करलं सांगू का वर्ष आज नाही सकाळी करून परत संध्याकाळपर्यंत एवढं लागते. कसा माहिती का डॉन पण फोन केला. डॉन पण ओरडा दुनियाचं. त्याच्यामुळं उद्या उद्या काय तर काम निघतंय. हा उद्या काय तर काम निघतंय. कुठलं कशाचं काम निघत नाही. निघलं तरी काय कुठल्या पण परिस्थितीत सोलापूर लागायचं. आता हा बनवलो तर भावनो चला आपण मग किती वेळ लावाला. 2 तास बाथरूमला जाते. हा बोलता हात दूर आहे स्वच्छ. फोटो पाठवा. कुठले फोटो भीक मागायची वेळ आला काय तुम्ही असं कसं करता तुम्ही. पाठवतो फोटो पाठवतो तुला सगळं. तुझे फोटो अभे काढलंच नाही नीट आलं नाही. बघितलं मी काल एडिट करताना. मग कसं करायचं पाठवा की. मी आता सांगलो मी बस मी आता भाऊ चला बॅग पॅक केला. आता डायरेक्ट पंपावर गाडी घ्यायची खत्र्याची आणि गाडीवर नेतो सोलापूर. तर भेटू रस्त्यात आता कुठंच थांबणार नाही कायच नाही. आपल्या सगळं प्लॅन फिचकटला. आता चाललो आम्ही पण सायलाबाईकडे आणि इथं मेडिकल पाशी थांबवलो गाडी कारण आपल्या आजारच्या हाताला लागलंय. पोरीच्या टेन्शन मध्ये फाडून घेतलंय. कुठं लागलंय त्यामुळं पत्र लागलंय. त्याला ड्रेसिंग करण्यासाठी दवाखान्याला चल म्हणालो पण हे नाही रांडाचं इथं ड्रेसिंग करतो म्हणाले. बरोबर ठीक आहे म्हणलो. डॉक्टर अविनाश बनसोडे सॉरी डॉक्टर समर्थ खानापुरे ड्रेसिंग करतायत. आगे पूर्ण फाडू नको रे तुझे ऐकले आणि तुझे डॉक्टर तू आहे का मेल उड्या सर MBBS केलेलं आहे. लय अनकम्फर्टेबल फील व्हायलाय. त्याच्यामुळं आता इथं कपड्यात दुकान पाशी थांबलो. एक टी शर्ट घेतो पद्धतशीर. एक टी शर्ट घेतो आणि परत येऊन गाडीत बसतो. 2 मिनिट थांबा. पद्धतशीर एक टी शर्ट घेतलो सम्याच्या आजाच्या चॉईसनी. सम्याचा चॉईस असला आहे माझं फक्त टी शर्ट सांगा कसं आहे. पण चालला होता सायल्या बाईकड. किती वेळ लागला आपल्याला. 2 मिनिटात आपण सायल्या बाईकड पोहोचतो आणि तिथं जाऊन ब्लॉग चालू करू पुन्हा एकदा. तर भावांनो आपण आता पोचलो साईल बाई जोगली करक आणि म्हणलं मालगिरीचं नियोजन लावलं. दारूचं नियोजन लावलेलं पद्धतशीर. आजा आणि आपला भाऊ गेले ताणायला पद्धतशीर आलो.
इकडं रस बीस तसलं काय नाही, इकडं 10 रुपयाला ये म्हणलं माय किंग स्पेशल टू वर्क. आणि हे कुठले रे, रॉयल स्टॅग. रॉयल स्टॅग. एक तर आम्ही दारू पित नाही, पण आम्ही दारू पितो, काय विषय नाही. तर वानो पद्धतशीर नियोजन लागलंय इथं, पद्धतशीर लाईट घेऊ आणि पुढचं नियोजन पुढं तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. पद्धतशीर माल येईल झालेला आहे आणि आता रेल काढायचा प्रोग्राम चालू आहे. रेल काढू आणि पुढचं नियोजन बघू. चला. तर भावना आम्ही आलो साहिलबाई त्यांच्या घरापाशी आणि आपले ताई, आपले साहिलबाई त्यांचे मिसेस आणि आपले ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्लॅन चालू आहे लोणावळ्याला जायचं आणि जाणार आणि सगळं अचानक भयानक आलंय. आता पुढं काय होतंय काय नाही ते आपल्याला काय माहित नाही. आता बघू, शेवटपर्यंत राहा. पुढं काय नियोजन होणार आहे कोणालाच काहीच माहित नाही. पुढच्या नियोजनासाठी ब्लॉग पूर्ण बघत बसा. नियोजन मध्ये सगळं फरक पडलाय. ताई पण एकदम तयार होऊन मेकअप गिकअप करून आलेत आणि ही आपली छोटी बहीण. नाव काय आहे ताई? शाहीस का? डायरेक्ट आता मोबाईल मध्ये चार्जिंग नाही काय नाही, पहिला गाडीत गेल्या चार्जिंग लावतो आणि डायरेक्ट तुम्हाला हायवे दाखवतो. ते पण दाखवतो नाही तर डायरेक्ट लोणावळाच. तोपर्यंत ब्लॉग पूर्ण बघा आणि स्किप करू नका अजिबात. भरपूर मजा येणार आहे. तर भावांनो आपण पोहोचलेले लोणावळ्यात आणि येताना जातानाच रोड सीन गिन तुम्हाला काही दाखवलं नाही आणि अंधारात नाही काही दिसलं पण नसतं, त्याच्यामुळे काही सीन दाखवलं नाही आणि डायरेक्ट आम्ही आता लोणावळ्यात आहे आणि हे विला आपलं साहिलबाई बुक केलंय आपल्यासाठी सगळ्यासाठी आणि या तुम्हाला आता दाखवतो विला. फुल मज्जा चालू आहे भावाची तुमच्या पुण्यात. मुंबईमध्ये एन्जॉय, पुण्यात एन्जॉय. अचानक भयानक सगळं नियोजन झालंय त्याच्यामुळे अजून ह्याच्या पुढचं पण ब्लॉग नीट पूर्णपणे बघा. असला भारी विला बुक केलंय. या इकडे या. आता माल आम्ही इथे बसून पिणार आहे आणि सगळं पार्सल आणलेलं आहे तिथं आतमध्ये आहे तुम्हाला. आणि इकडे या. पिऊन आहे ना आम्ही डायरेक्ट इथं डुबक्या मारणार, डायरेक्ट जलपरी होणार, सॉरी जलपरा होणार, जलपरा. आणि विषय पूर्ण खोल होणार आहे. आजची एक रात्र फुल एन्जॉय, अजिबात झोपणार नाही काय, फुल एन्जॉय करणार आहे. हा आणि मालचं दाखवू आपण डायरेक्ट. पद्धतशीर माल पाण्याचं नियोजन झालेलं आहे. स्टॉक आहे, फुल स्टॉक आहे, कशाची कमी नाही. आधी पण पिला होता, अजून पिणार आहे आणि पिऊन एक काय म्हणते त्याला, स्विमिंग पूल डायरेक्ट डुबकी. आणि समेताने गेलेत खायला काहीतरी आणायला चायनीज वगैरे. डायरेक्ट पीत खाऊ नाहीतर पिऊन खाऊ, पण खाऊ. तुम्ही बघू शकता माझं पिल्लू आहे इथं. पिल्लू या. पळती. अरे बाबा, आईच्या पतीची आई कसली भयंकर दिसते हो का. डेंजर फुंकारा. आई जवळ गेली होती. किती घाबरले ती घाबरले. पिलू ओ करायला.
आज बॅग बिग टाकतोय आम्ही गाडीत. राईट असं काय वडापाव गिडापाव खात खात आम्ही चाललो आता हे तिकीट टाकणार आणि निघणार नेक्स्ट सायराबाला सोडायला कोथरूड. पुढचं नियोजन काय झालं? तिकीट कुठे तुला ड्रायव्हर लई येणार. फिरायला बोल ना, तू काय बोलला? मी काय बोलतो? ड्रायव्हर आमचा रात्री पकड घालता. ए नाही रे बाबा, शुद्धित होतो रात्र. हे बघा ड्रायव्हरनी काय केले. दाखवा ड्रायव्हर आपला. काय सगळं ब्लॉग मध्ये टाकता का? सम्या भाऊचा फोटोशूट चालू झालाय. हे बघा फोटोशूट चालू आहे. असं एक कॅमेरामॅन मी असं ओळखणार आहे, महिन्याला पेमेंट देणार आहे, पण गोठ्या व्हायचा मलाच लक्षात नाही. गोठ्या मला पण गोठ्या व्हायचं काही करत आहे. काही एन्जॉय झाला का नाही? काम फुल एन्जॉय झाले फुल. आणि आता चाललो आपण डायरेक्ट. आता त्यावेळेस मी सांगू का आता थोडेफार फोटो गिटो काढतो आम्ही. पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगतो. नमस्कार.
बाय बाय RCY. तर भावांनो गाडीत बसलो डायरेक्ट. आज काय पण करू ना, आज काय पण करून सोलापूर गाठणार आहे. आता सुट्टी नाही वाट. नियोजन आता काय बोलणार नाही. नियोजन पुढं काय नियोजन होईल काय विषय असलं अजिबात नाही. नेट सोलापूर. मंडळी चला बाय बाय. आता जास्त काय बोलणार नाही कारण आता लय थकलो आणि बोलायची. आता बाय बाय. बाय बाय डायरेक्ट. परत कधी येते सोलापूरला? बर्थडे. हा बर्थडे उद्या बसणार. तर ताईला घेऊन एक दिवशी सोलापूरला. तर भावांनो 100%. ए बेवले हळू जा. 100%. हळू जा. काळजी घ्या. जातो. हा फोन लावतो तर पोहोचल्यावर मी. हा जाऊ का? ओके टेक केअर. चला गोट्या बाय. ओके ताई येऊ का ताई? तर भावनो चला आता साहिल बाईला आपण सोडला आणि आपण डायरेक्ट चालला होता सोलापूर. आला होता खत्र्याची गाडी घ्यायला पंपावर. शेवटचं निरोप आजाचा आपण घेणार आहे आज. नशा उतरले का नाही कालची लावून पप्पी इतकी घ्यायला म्हणून काळजी घेईन निवांत राहा ना. अरे रडायला कशाला तू? अरे सायंबो कसं वाटलं पुणे तुला? एक नंबर हो. पुन्हा लोणावळा मुंबई एकदम ओजी. बॅग काढतो आपले आणि डायरेक्ट आपण जाऊ आता सोलापूर. मैं आ रहा हूँ वापस मेरा इंतजार करना. खतऱ्याचं जीव खालीवर वाल्या बाई जायला कधी एकदा गाडी त्याच्या हातात येते त्याची काय यायला. यालो खत्र्या बाई यालो. हे जाऊ का? तुला बघ जाऊ का? काय बोलायचं तुला? काय बोलायचं का? नाही भाई आई भाऊ तुम्ही चालला होता पण तरी आपण रडू शकत नाही आता. लय भाऊ दररोज मी मिस करील. भावाला तर म्हणालो इथंच राहू. तुझ्या आईची गाणं तुझा पहिला मला असं तर रात संध्याकाळ झाले सकाळी जाऊन टाका. तुझ्या आईचा दाणा तुझ्या तेव्हापासून सकाळ म्हणत अजून आता आई, समय ऐक की. नाही फायनल. अबे, लाग- आज आम्ही थांबतो मला कप्पी दे. तर चला हे नाही रे 4-5 दिवस किती झाले? 5-6 दिवस झाले ठरवलं घेतलं जाऊ दे. ब्लॉग सोडलं नाही काय नाही. तर भाऊ चला टेक कर आजूबाई. काळजी घे. भाडं मार. गाड मारून घेऊ नको. गाण मारून घे नको. भाडं मार. ओके पब्लिक नवीन ब्लॉग हे असलं हात फाडवून घे ते नाही हे अहो शो साठी पण ऐक ना. एक गद्दारी केला. आरसात बघायचं नव्हतं. ते लई काळजाला लागला आमच्या. पब्लिक आई घालते भाऊ इथं आईला. समय असली गाडी मारायला ना फक्त 45 मिनिटात आम्ही 100 किलोमीटरला. आता सोलापूर आहे फक्त इथून 148 किलोमीटर काहीतरी आहे. पद्धतशीर पेट्रोल टाकला आणि वन राईड सोलापूर. इथला फक्त 148 किलोमीटर. चालते कसला उतर झालाय. तर भावनो फायनली आम्ही पोहोचलो सोलापुरात आणि सोलापुरात आल्या पहिला आम्ही घेतला मावा. अपने शहर में आ गए भाई. तो स्वीट पे जाना पड़ेगा मेरा भाई. मस्त समाधानची थालीपीठ थालीपीठ. गाडीच करायला खतरा आहे. पुढेचा आलो म्हणलो यार चेक रात्र काढ म्हणलो. त्यांच्या घरचे बोंबा मारालेत मग. तर भावना पद्धतशीर जेवण घेऊन केला समेट घरी
घरी जाऊन झोपून टाकतो. पप्पाचं रिॲक्शन बघू काय आहे, पप्पा काय म्हणते. पप्पाचे 2-4 शब्द आता व्लॉग मध्ये आहे का तिथे व्लॉग थांबू. माझ्या घरी का सांगितलं, कामाला गेलो म्हणून सांगितलं, कोणाला माहित नाही कुठे गेलो. सांगा त्यांच्या घरी सांगितलंय कामाला गेले म्हणून. आणि जे काम बघितलं का तिकडं. चला लक्षात चेंज झाले घरा पोचलो. भावांनो फायनली आपण पोचलेलं आहे आपल्या घरी. सॅम भाऊ आलो ना भाऊ. अरे काय म्हणते नाही का ते विषय. काय म्हणतो भाई. 4 दिवस पुण्यात राहून आलाय. चल ना भैया आत. भैया जायचा आता. अरे नाही का ते विषय. अरे नाही का ते भांड फोडायचं. काय म्हणतो भाई. काय म्हणतो पप्पा. फिरून आला आवडतंय पार लोणावळा. हा अरे नाही का हो ते विषय काय म्हणते त्याला. झाला अवतारा. मग गाडीवर आलो चेष्टा आहे का. मला फक्त ट्रॉफिकची भीती होती, दुसरी पण आधी नव्हती. लायसन नाही हेल्मेट आणि नाही. दोघं चिकणे 2 पोरी घेऊन गेल्यावर काय करावं. 4 दिवस झाले झोपी नाही. अरे बाप रे. हे की आता तर सॅम भाऊ पण चाललाय सॅम भाऊच्या घरी. धन्यवाद. नेक्स्ट टाइम कुठं. गणपती पुणे नाही रे, गणपतीपुळे. गणपतीपुळे तेच कशावर जायचं माहितीये का. सायकल सायकलवर जाऊ. नेक्स्ट टाइम मुंबई पुन्हा लोणावळा. हा चालतंय हळू जा. काय म्हणते का. अरे मम्मी तब्येत वाढले गोरी पडले. तर भावांनो फायनली आता घरी पोचलो. फ्रेश गिश होतो, झोपून टाकतो. आणि मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही. आता व्लॉग इथंच थांबू. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चांगले कमेंट करा आणि प्रेम दाखवा. धन्यवाद.